लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार विवेक कोल्हे यांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले। डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित समाज बांधवांना जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या वेदनांना आवाज दिला। त्यांच्या लेखणीतून सामाजिक समता, बंधुता आणि स्वाभिमानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला। त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे आमदार विवेक कोल्हे यांनी यावेळी सांगितले। जयंतीनिमित्त डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे आयोजित रक्तदान शिबिरात आमदार विवेक कोल्हे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला। समाजातील प्रत्येक घटकाने सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होत गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात। त्यामुळे युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांच्यासह भाजप मित्र पक्षाचे नगरसेवक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्ताने सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। निश्चितपणाने एक वेगळा आनंद या ठिकाणी आजच्या दिवस समाज बांधव, सर्व साहित्यिक, सर्वच तळागाळातील वंचित, शोषितांचा आवाज साहित्याच्या माध्यमातून अटकेपार पोहोचवण्याचं काम लोकशाहीरांनी केलं आणि त्यांचं कार्य पुढच्या पिढीला प्रेरणादायी व्हावं म्हणून 40 वर्षापूर्वी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, त्यावेळेस तत्कालीन सर्वच राक्ष असतील, बागुल असतील, या सगळ्या मंडळींनी त्यावेळेस संकल्प केला की लोकशाहीरांचा कुठेही त्या ठिकाणी पुतळा नाही आणि म्हणून भारतातील नव्हे जगातील, कारण की आता फक्त भारतापुरती अण्णाभाऊंचं कार्य मर्यादित राहिलेलं नाही। त्या ठिकाणी रशियासारख्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते लोकशाहीरांचा पुतळा त्या ठिकाणी अनावरण झालेला आहे। म्हणून जगात पहिला पुतळा या ठिकाणी कोपरगाव नगरीत झाला आणि मला आनंद आहे की त्यानंतर तो अर्धा आकृती पुतळा होता, पूर्ण आकृती पुतळा देखील आदरणीय विनोद अण्णा राक्षे त्या ठिकाणी नगराध्यक्ष असताना आपण मंजुरी दिली आणि विजयराव असताना त्याचा आपण स्वागत मिरवणूक त्या ठिकाणी आपण काढली होती। आणि म्हणून आजच्या दिवशी पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून साहित्य दिवस म्हणून कालच राज्य शासनाने लेखन प्रेरणा दिवस दिन म्हणून राज्य सरकारने डिक्लेअर केलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर एका वर्षाच्या आत मुंबई इथं भव्य असं अण्णाभाऊंचं स्मारक उभारून आदरणीय मोदीजींच्या हस्ते त्याचं अनावरण करण्याचं देखील आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि त्याच्यामुळं त्यांचं कार्य, त्यांचं लेखन पुढच्या पिढीला निश्चितपणाने प्रेरणादायी होईल। आजच्या दिवशी मी पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचं कार्य, त्यांनी दिलेले संदेश आपण अंगीकृत करून पुढे चालावं हीच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन राहील हे मी समजतो आणि थांबतो। धन्यवाद।